पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे तया विनहे नासे तया विनहे नासे नोहे दुसरिया ऐसे म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुना आणिला म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलामृदाभं जगन्नयनपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास सत्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझे जीवेची विश्रांती आता अभिनव वाग्विलासिनी जे चतुर्यार्थ कला कामिणी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मी पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप रामरायाच्या सेवका
सेवका शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नवादी क्रोधकाम मल्हारी जगन्नाथं त्रिपुरहरिं जगद्गुरुं मणिविघ्नं भाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतं शरणागत दीनार्थाय परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरिदेवी तुळजा भवानी नमोस्तुते आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभ्या असती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामावनी विठ्ठल विठ्ठल पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे भगवान परमात्माच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानोबा तुकोबा गोरोबा सावतोबा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली महाराष्ट्र ही संतांची भूमी आपलं विदर्भ सुद्धा संतांची भूमी आहे। आपल्या विदर्भामध्ये अनेक संत महात्मे वत्राला आले। संत शिरोमणी गजानन महाराज, संत शिरोमणी बापूजी महाराज, संत शिरोमणी दत्तूजी महाराज अशा महान संतांचे चरणस्पर्श आपल्या भूमीला आपल्या गावाला सुद्धा लाभले। हे आपलं सुद्धा सौभाग्य आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे थोडं समोर घेऊन घ्या। महिला मंडळी थोडे 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 समोर 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 या। आले तर चालते इथपर्यंत व्यासपीठापर्यंत, काही चिंता करू नका। थोडी 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 जागा करा, मागे भरपूर गर्दी आहे, बस जास्त पुढे नको घेऊ। हरी मधातल्या महिला मंडळी थोडे थोडे मोकळे मोकळे बसा, जास्त दाटी झाली त्या ठिकाणी। हरी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते। संत मायबाप ज्या भूमीमध्ये अवताराला येत असतात ती भूमी सुद्धा पवित्र होते, कुळ सुद्धा पवित्र होते। विठाला विठाला आपला संत महंतांचा परिसर अशा या परिसरामध्ये पुण्यसलीला ज्ञानगंगेच्या तीरावरती वसलेलं खंडोबारायचं आदिशक्ती तुळजाभवानी मातेचे अप्रतिम असलेलं देवस्थान आपल्या गावाला हे वैभव जे प्राप्त झालं, आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी आमचे गुरुवर्य चिमकर बाबाच्या आशीर्वादाने प्राप्त झालेलं आहे। विठाला आशीर्वादाने बाबाच्या प्राप्त झालं, पण कार्य कर्तृत्वाचा जर विचार केला तर हो तर दान देणारा महात्मा हो महान आहे। विठाला विठाला असे
असणारे परमस्नेही आमचे भोपळे महाराज यांनी खंडोबारायाच्या मंदिराकरिता महाराजांच्या साक्षीनं भूमी समर्पण केली आणि महाराजांच्या कृपेमुळे आणि या सर्व भक्त परिवाराच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्यानं चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा जो सोहळा आहे 4 वर्षापासून या ठिकाणी जवळजवळ चालू आहे। दरवर्षाला यामध्ये वाढच होत आहे, कमी होत नाहीये। विठाला विठाला भगवान खंडेरायाच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा मायबापांच्या परिसरातील सान थोर सर्वांच्या सहकार्याने होत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह याही वर्षी सुद्धा शिवमहापुराण कथेचं ज्ञानसत्र आपण या ठिकाणी पाहिलं। तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी तीर्थराज प्रयाग क्षेत्रामध्ये भगवान सूत महात्म्यांनी शौनकादिकांना भगवान शिवापर्यंत कसं पोहोचावं ते ज्ञानशास्त्र जे सांगितलं ते या ठिकाणी आपण मौनी अमावस्येच्या महापर्वावरती कुंभमेळ्यातच आहो असं समजा। विठाला विठाला शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण केली। रात्री खंडोबारायाचं जागरण झालं, अगोदरल्या दिवशी गोंधळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झाला आणि आज या सर्व सोहळ्याची कलशपूर्तीची व्यवस्था म्हणजे काल्याचं कीर्तन आहे। विठाला विठाला काल्याच्या कीर्तनाकरिता भगवान परमात्म्याच्या या दर्शनाच्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनाच्या या प्रसादाच्या निमित्तानं जमलेला सर्व या ठिकाणी मल्हार भक्त परिवार असेल, टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या या अथक परिश्रमाने सहकार्याने इंद्रासारखे मृदंगवादक, अर्जुनासारखे गायनाचार्य, नारद मुनींसारखे विनेकरी बाबा आणि साक्षात देवतांसारखे टाळकरी या ठिकाणी शोभून दिसत आहेत। धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे असा आनंद या ठिकाणी आहे। असं वाटते जवळजवळ 3 वाजेतात लोक काही कीर्तन सोडावं नाही, बस तुम्ही नाही तर तुमचा टाइम झाला की चालले जा। विठाला विठाला या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख उपस्थितीमध्ये दातृत्ववाले या ठिकाणी सर्व अनेक भक्त मंडळी सुद्धा उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही आमच्यावरती जेव्हा पारप्रेम करणारे आमचे श्री हरिभक्तपरायण अनिल महाराज सुद्धा उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गावातील मंडळी सुद्धा टाळकरी माळकरी आमचे पांडुरंग आबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गुणीजन मंडळी या ठिकाणी, दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांना या ठिकाणी शतशः प्रणिपात करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो। विठाला विठाला आजचं कीर्तन आहे काल्याचं। काल्याचं कीर्तन म्हटलं इतरत्र कीर्तनकार इतरत्र कीर्तनाचा विषय हा कोणत्याही पद्धतीमध्ये काही जरी सांगितलं तरी चालते, पण त्यासाठी सुद्धा काही मर्यादा संत महात्म्यांनी घालून दिल्या। ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, संतांच्या घरची कीर्तन मर्यादा महाराजांनी या ठिकाणी वर्णन करून सांगितली। कोणती मर्यादा? गायन ते लीला चरित्र लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई किंवा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनोभावे आदी वंदावी भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। असो इतरत्र कीर्तनाचा विषय तुम्ही कुठलाही अभंग घेतला तरी चालते, काही
काही सांगितलं तरी चालते, परंतु भगवान परमात्माची मूर्ती अंतकरणामध्ये ठसावी असं काहीतरी असावं. विठाला विठाला. मात्र काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो, तो मर्यादेमध्ये वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार या ठिकाणी बांधल्या गेलेला आहे. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे, उंच नीच अधिकारी. गोकुळामध्ये भगवान परमात्माने जे दिव्य चरित्र केलं ते आजच्या कीर्तनामध्ये वर्णन करावं. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवताराला येतात. भगवान परमात्माला देखील स्वतःच्या इच्छेनं इथं येता येत नाही. संत महात्मे मात्र स्वतःच्या इच्छेनं येतात आणि कार्य पूर्ण झालं की स्वतःच्या इच्छेनं निघून जातात. ते संत आहे, येतात ते संत. यावंच लागते जीवाला आणि आणावं लागते देवाला. विठाला जीवाचं हे अनिच्छा प्रारब्ध आहे. जीवाचं अनिच्छा प्रारब्ध, इच्छा नसताना सुद्धा जीवाला या ठिकाणी यावं लागलं. ज्ञानोपर ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. आगा कर्मी जी उरावे, तैते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहायका. आधीच्या जन्मातील उर्वरित कर्म भोगण्याकरिता जीवाला या ठिकाणी इच्छा नसताना सुद्धा यावंच लागते. पहिलं कारण आहे. दुसरं कारण सांगितलं पाप. जन्मायने घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. आणि तिसरं कारण आहे वासना. तीन कारणांमुळे मनुष्याला या ठिकाणी इच्छा नसताना सुद्धा यावंच लागते. तिसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याची झाली अंगे हरिरूप. मात्र संत महात्मे येतातही स्वतःच्या इच्छेनं आणि निघून जातात देखील स्वतःच्या इच्छेनं. तुमच्या आपल्यासारखं येणंही नाही आणि तुमच्या आपल्यासारखं जाणंही नाही. हातपाय घासून जाणंही नाही. हो, संत महात्मे येतातही स्वतःच्या इच्छेनं देखील स्वतःच्या इच्छेनं. संतांचं जाणं कसं या मृत्यू लोकातून माऊली महावैष्णव ज्ञानोपर ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. का झाकली या गटीचा दिवा, नेनी जे काय झाला केव्हा, ऐशा रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ परब्रह्म, तया परम पुरुष हे नाम, तोची माझे निजधाम होनी ठाके. आणि अशा भक्ताच्या देह त्यागाच्या वेळेस भगवान परमात्मा म्हणतात त्या भक्ताची शेवटची सेवा करण्याकरिता मी त्या ठिकाणी पोचतो. ते उणवैपण देखून अंगी, मी याची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची या तनु त्यागी मी परिचर्या करी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दी. संत येतात देखील स्वतःच्या इच्छेनं आणि निघून जातात देखील स्वतःच्या इच्छेनं. मात्र भगवान परमात्माला, भगवंताला त्याच्या इच्छेनं या ठिकाणी येता येत नाही. भगवान परमात्माचं देखील येण्याचं काही प्रयोजन आहे. भगवान परमात्मेच्या मनाने भगवंताला या ठिकाणी येता येत नाही. कारण भगवंताचं स्वरूप आहे निर्गुण. निर्गुण होता सगुण झाला भक्ता कारणे. तो भगवान परमात्मा कसा आहे तुलसी बाबा रामायणात वर्णन करतात. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार रे तुही रघुराया. निर्गुण निराकार असणाऱ्या भगवान परमात्माला सगुण साकार स्वरूपामध्ये आणणारे कोण आहेत? ते भक्त आहे. आणि कोणत्या भक्तांनी या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला गुणाला आणलं? गुणा आला विटेवरी. कोणी आणलं त्या भगवान परमात्माला या ठिकाणी? कोणी आणलं? भगवान परमात्म्याच्या अनन्यायी भक्तांनी आणलं. प्रेम लक्षणा भक्तीने भगवान परमात्माला या ठिकाणी भक्तांच्या इच्छेकरिता यावं लागते. अभंगाच्या शेवटच्या चरणात आला ना
मेला तेने अगुणा आणिला। तुकोबारांसारखे भगवत भक्त या ठिकाणी अवताराला आले, भूलोकामध्ये अवताराला आले। तुकोबारांसारखे ज्ञान प्रधान, भक्ती प्रधान व प्रेम प्रधान भक्त, त्या भक्तांच्या ऋण भगवान परमात्म्यावरती झालं आणि त्या भगवान परमात्माला यावं लागलं। पण भगवान परमात्मा अगोदर त्यांच्या भक्तांना पाठवतात व त्या भक्तांना जर त्रास होऊ लागला हो, भगवान परमात्माचं ब्रीद आहे, भगवान परमात्माचं ब्रीद आहे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जब जब हो जब जब होय धर्म की हानि बाढ़ही पाप असुर अभिमानी। तब तब प्रभुधरी विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीडा। सज्जनांना पीडा व्हायला लागली की मग भगवान परमात्मा स्वतःहून त्या ठिकाणी त्या सज्जनांकरिता येतात। सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला, निर्गुण होता सगुण झाला भक्ता कारणे। तो भगवान परमात्मा अवताराला आला व भक्तांच्या संरक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता आणि धर्माची संस्थापना करण्याकरिता तो प्रभू अवताराला आला। कधी आला अवतारामध्ये? द्वापार युगातलं त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात। विठाला विठाला या पृथ्वी तलावर फार मोठं पाप वाढलं। या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं। वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे। काय सांगून राहिली ब्रह्मदेवाला ही पृथ्वी देवी? ही पृथ्वी देवी ब्रह्मदेवाला सांगून राहिली, हे देवा आदिदेवा ऐका, माझ्यावरती आता फार मोठं पापाचं बोजा झालेला आहे आणि हा पापाचा बोजा उतरवण्याकरिता तुम्ही काहीतरी करा। भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्व देवतांना आणि त्या पृथ्वी मातेला सुद्धा सांगतात, तुम्ही आता काळजी करू नका, आम्ही अवतार धारण करू। आकाशाची वाणी सांगी सकळांशी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान। आम्ही पुन्हा आता अवताराला येऊ, भगवान परमात्माने त्या ठिकाणी सांगितलंय। विठाला विठाला भगवान परमात्मा शेषाला त्या ठिकाणी बोलावतात, सर्व देवतांना बोलावतात आणि त्या ठिकाणी शेषाच्या समोर बोलू लागतात। शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता। तेव्हा शेषाने सांगितलं, देवा मागच्या अवतारामध्ये मी लहान झालो आणि तुम्ही मला कंदमुळे आणण्याकरिता नुसतं भटकवत राहिले। हो, दोघे जण तुम्ही कंदमुळे खात होते, मला विचारत पण नव्हते देवा, आता मी अवतार घेत नाही। तेव्हा त्या शेषाला भगवान श्रीहरी परमात्मा म्हणतात, अवतारामध्ये तू कनिष्ठ झाला होता, लहान झाला होता, माझा लहान भाऊ झाला होता आणि लहान भाऊ झाल्या कारणानं मोठ्या भावाची आज्ञा ही पित्याप्रमाणे आहे, म्हणून तुला त्या ठिकाणी ऐकावं लागलं। पण आता तू मोठा हो आणि मी लहान होतो, आता आपण दोघेही जण अवतार घेऊ। विठाला
कंस मामाचे अत्याचार वाढून राहिले आहेत. पापीजी अभक्त दैत्यजे मातले धरणीशी झाले ओजी त्यांचे. ओम कीर्तन मोडून टाकले, यज्ञ कर्म मोडून टाकले. अशा प्रमाणे त्या ठिकाणी भूमीवरती पाप वाढू लागलं. कंसानं आपली चुलत बहीण देवकीचा विवाह फार थाटामाटामध्ये केलेला आहे आणि थाटामाटामध्ये केलेल्या बहिणीच्या विवाहाच्या रथाचा सारथी स्वतः कंस झाला. आकाशवाणी होते रे कंसा, ज्या बहिणीचा विवाह एवढ्या थाटामाटामध्ये करून राहिला त्या बहिणीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. आकाशवाणी झाली आणि कंस त्या देवकीला मारण्याकरिता धावला. वसुदेव बाबांनी हात धरला आणि सांगून राहिला कंसा, अरे जेही काही मुलं होतील ते आम्ही तुला आणून देऊ बाबा, पण आता श्री हत्येसारखं तू पाप करू नको. कारागृहामध्ये टाकलं. एक एक करता करता 6 लेकर मारले. 7व्यांदा गर्भधारणा झाली. तेव्हा भगवान परमात्माने योगमायेवरती कार्य सोपवलं. मी नेहमी सांगत असतो, भगवान परमात्मा स्वतः एकटा काही करत नाही. या सृष्टीचं जे काही कालचक्र जे आहे हे सर्व शक्तीच्या हातून करून घेत असतो. नाथ बाबा वर्णन करतात एकनाथी भागवतामध्ये, तू धरोणी देवी मायेसी ब्रह्मदिकांते स्रजिसी प्रतिपाळोनी संहरशी तू त्या कर्मासी अलिप्त. भगवान परमात्मा योगमायेच्या हातून सर्व कार्य करून घेत असतात. त्या योगमायेला सांगितलं, योगमाया आता तुम्ही हा 7वा गर्भ नंद बाबाच्या घरी घेऊन जावा. 7वा जो गर्भ योगमाया नेत, 7वा गर्भ नेऊन रोहिणी मातेच्या उदरामध्ये स्थापन कर. योगमायेला सांगितलं. आणखी काय सांगितलं योगमायेला? भगवान परमात्माने सांगितलं योगमायेला, योगमाया तू कन्येचं रूप धारण करून त्या ठिकाणी नंदबाबाच्या घराला थांबावं. मग भगवान परमात्मा म्हणतात, ज्या वेळेस आम्ही त्या गोकुळामध्ये येऊ तेव्हा तुला परत कारागृहामध्ये यावं लागेल. असं भगवंतानी सर्व त्या ठिकाणी रचना करून ठेवलेली आहे. विठाला भगवान परमात्माने सर्व कार्य योगमायेवरती सोपवलं. 7वा गर्भ जिरला अशी कंसाच्या कारागृहामध्ये त्या ठिकाणी वार्ता पसरली. आता सर्वजण वाट पाहून राहिले, ते म्हणजे 8व्याची. 8वा तुम्ही 8वा मधुसूदना. त्या 8व्याची वाट सर्वजण पाहून राहिले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाची मूर्ती वसुदेव बाबाच्या समोर प्रगट झाली आणि बाबाला सांगून राहिली, बाबा मी आता या ठिकाणी सगुण साकार रूप धारण करतो, मी अवताराला येतो. फक्त इथं आता मी बाल स्वरूप धारण केल्याच्या नंतर मला या ठिकाणी ठेव जा नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजानी. फक्त एवढं करायचं बाबा. वसुदेव बाबांनी त्या ठिकाणी भगवंताची आज्ञा शिरसावंद्य मानली. भगवान परमात्मा श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या महापर्वावरती मध्यरात्री त्या ठिकाणी प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. वसुदेव बाबांनी भगवान कृष्ण परमात्माला भगवंताचं मुख पाहिलं. देवकी मातेला त्या ठिकाणी मुख दर्शन करून दिलं आणि बाळाला उचललं. हातापायाला बेड्या टाकल्या होत्या. हा बाळाला जसं उचललं तसं हातापायाला ते 20 मिनिटाचा वेळ आहे काल्याच्या कीर्तनाचा आपल्याला. आणि भगवान परमात्मा गोपाल काला करतात तिथपर्यंत जाऊन पोचणं आहे. विठाला विठाला. त्यानंतर काही दानदातृत्वांची या ठिकाणी सत्कार समारंभ सुद्धा संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या, म्हणून सर्वांनी वेळेचं थोडं बंधन सांभाळा. विठाला विठाला. उचलिला
कमळापती पायीची बंधने गळती, हातापायाच्या बेड्या त्या ठिकाणी तुटून पडल्या. भगवान परमात्माला डोक्यावरती घेतलं. या चरित्रातून डोंगरे बाबा आपल्या भागवत रहस्य ग्रंथातून या जगताला उपदेश करतात. बाबा अरे भगवान परमात्माला ज्या अर्थी वसुदेव बाबांनी आपल्या डोक्यावरती घेतलं, हातापायाच्या बेड्या तुटून पडल्या. इथं आलेल्या प्रत्येक जीवाने ज्याला डोक्यावरती घेतलं त्याला प्रपंच असं म्हणतात. मग प्रपंचाला डोक्यावरती घेऊ नका, त्याला सुद्धा डोक्यावरती घ्या, कारण त्याचा सुद्धा भार आपल्या खांद्यावर आहे. खांदी भार, पोटी भूक. भूक लागलेली आहे. कशाची भूक लागली? भक्ती प्रेम सुखाची भूक लागलेली आहे. पण ती भूक त्या ठिकाणी ती भूकीचं त्या ठिकाणी तृप्ती होत नाहीये. म्हणून त्यासाठी पुन्हा 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरे शयनम, एक कुठपर्यंत चक्र चालू द्यायचं. जीव ब्रह्माचं जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत काला नाही, पूर्णत्व नाही. विठला विठला भगवान परमात्माला डोक्यावरती घेतलं. भगवान परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे. भगवान परमात्मा भक्ती स्वरूप आहे. त्या भक्ती स्वरूप भगवंताला, त्या ज्ञान स्वरूप भगवंताला साधकाने जर आपल्या डोक्यावरती घेतलं तर जन्मोजन्मीचे बंधन तुटून जातात. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. हे बंधन आपोआप गळून पडतात. वसुदेव बाबांनी बाळाला उचलला कमळापती पायीची बंधने घडती, हातापायाच्या बेड्या त्या ठिकाणी तुटून पडल्या. आणि वसुदेव बाबा बाळाला घेऊन निघाले. टोपलीमध्ये टाकलं आणि बाळाला घेऊन आता यमुना नदीच्या जवळ जातात आणि पाहतात फार मोठा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. नंदबाबा वसुदेव बाबांनी त्या पाण्यामध्ये पाय टाकला. पाय टाकता टाकता स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, कारण जगाचा मालक डोक्यावर बसला होता. विठाला विठाला हळूच भगवान परमात्माने आपला एक पाय बाहेर काढला. यमुना नदीच्या जलाला स्पर्श झाला. यमुना मातेनं भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्माला जाण्याकरिता मोकळी वाट दिलेली आहे. गोकुळामध्ये वसुदेव बाबा जाऊन पोचले. मध्यरात्री जाऊन पोचले. बालकृष्णाला त्या ठिकाणी यशोदा मैयाजवळ ठेवलेला आहे आणि यशोदेच्या जवळ असणाऱ्या मुलीला बाबांनी उचललं आणि घेऊन त्या कारागृहामध्ये येतात. तेवढ्यामध्ये एक चमत्कार झाला. कोणता चमत्कार झाला? ती मुलगी रडायला लागली. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. ती मुलगी रडायला लागली आणि सर्व दूत उठले. महाराज आठवा आला, महाराज आठवा आला असं त्या ठिकाणी सांगून राहिले. कंस सुद्धा धावत आला आणि देवकी मातेच्या हातातली मुलगी त्यांना हिसकली. दगडावरती आपटणार तेवढ्यामध्ये ती हातातून निसटली. अष्टभुजा देवीचं रूप तिनं धारण केलं आणि वसुदेव त्या महाराजांना सांगून राहिली, कंसाला सांगून राहिली, अरे कंसा मूर्खा, मला काय वदी उपजला मजाधी. तुला मारणारा माझ्याही आधी अवतार घेऊन बसलेला आहे. अष्टभुजा देवीनं त्या ठिकाणी सांगितलं. आता कंस त्या ठिकाणी घाबरून गेलेला आहे. भगवान परमात्मा इकडे गोकुळामध्ये ज्या दिवशी आले त्या दिवसापासून सुखाला पारावार राहिला.
एवढा आनंद आहे असं वाटते संध्याकाळपर्यंत चालू द्यावा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान कृष्ण परमात्मा कृष्ण गोकुळी जन्मला पृष्ठा चळका पसुटला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आले. एकटे आले नाही, आपलं सार्वभौम ऐश्वर्य भगवंताच्या सोबत आलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. भगवान परमात्मा ज्या दिवशी तिथं आले सर्व गोकुळवासी लोकांना सर्वांना आनंद झाला आणि तो आनंद त्यांनी व्यक्त केला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे अशा प्रमाणे त्या गोकुळवासी लोकांनी तो आनंद व्यक्त केला. आणि त्या आनंदामध्ये मग त्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याकरिता एक बाई समोर येणार आहे. तिचं नाव आहे पुतना मावशी. विठाला विठाला कंसानं आतळी गोळा करून तातळीची बैठक त्या ठिकाणी बसवली आणि सांगू लागला, विचारू लागला की आता माझा शत्रू वाढत आहे, मग त्या शत्रूला मारण्याकरिता कोण जाईल. एक भयंकर आकृती समोर आली. कोण होती ती बाई? आपल्या गावातली होती का? नांदुर्यातली अशी, मग माळेगावातली अशी नाही ना. हो, कोण होती ती बाई? भयंकर आकृती समोर आली. तिचं नाव आहे पुतना मावशी. ती म्हणायला लागली, दादा अरे लेकर मारायचे काम मला चांगले जमतात, हो मी जाऊन मारून येतो म्हणे तुझ्या शत्रूला. अरे बालपण आहे ना त्याचं, बालपणामध्ये मारायला काय उशीर लागते. मला वाटते त्यावेळेसच्या पुतना संपल्या पण आजच्या पुतना अजून जिथे आहेत. सांगून राहिली, दादा अरे लेकर मारायचे काम मला चांगले जमतात, जाते म्हणे मी. मग ती पुतना, त्या पुतनेनं तिचा मेकअपचा डबा काढला. करता टाळ्या वाजवा एकदा. बेलोकार महाराज आमच्या कुठे परिसरामध्ये कीर्तन असो ते उपस्थित असतात आणि त्याचा आनंद ते घेतल्याशिवाय राहत नाही. तुमचा टाईम हो की काही हो, आम्हाला पहिले आनंद घेऊ द्या. ती पुतना मावशी शृंगार करण्याकरिता बसली आणि ते शृंगार करायला लागली. पुतळ्या डोरलं साखया पैजण कमरेला कंबरपट्टा
गजरा पहन के साडी चाल चलाने वाली पुतना आ गई है, अशी ती पुतना मावशी निघाली. नामदेवरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. ती पुतना मावशी देवांगणीसारखं रूप घेऊन त्या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यावर आली. यशोदा माईला विचारायला लागली, यशोदे कुठं आहे तुझा कृष्णा? त्याला पाहण्याकरिता मी या ठिकाणी आले. कुठे आहे तुझा बाळ? हो त्याला पाहण्याकरिता इथं आलेली आहे. यशोदामाई म्हणते, बाई मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणे अगं मी तुझी चुलत बहीण आहे. ती म्हणे माझ्या काकाला सुद्धा मुलगी नव्हती, चुलत बहीण कशी असेल? नाही म्हणे मग मी तुझी माम बहीण आहे. हो ती बाई सांगायला लागली. यशोदामाई म्हणू लागली मला मामा सुद्धा नव्हता, माम बहीण कशी असेल? आणखी मग सांगते म्हणते आते बहीण आहे. म्हणे आते नव्हती, तू काहीतरी कोळ्यामध्ये बोलत आहे. तेव्हा यशोदामय्या विचारतात तिला तू कशाकरिता आली, कोण आहे, काय आहे, सर्व विचारपूस करून घेतात. आणि ती पुन्हा सुद्धा विचारते कृष्ण कुठे? मी कृष्णाला पाहण्याकरिता आली. तेवढ्यामध्ये यशोदामाईनं सांगितलं माझा बाळ कृष्ण आता झोपी गेलेला आहे. हो त्याला सकाळी मी स्नान घातलं, स्नान घातल्याच्या नंतर त्याला झोपवून ठेवलेलं आहे, दुग्धपान करून त्याला झोपवून ठेवलेलं आहे. भगवान परमात्मा पाळण्यामध्ये त्या ठिकाणी असतात. भगवान परमात्मा म्हणतात मम्मी. हो काय झालं रे बा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यशोदा मैया त्या ठिकाणी म्हणते माझं बाळ झोपी गेलेलं आहे, मी झोपवून ठेवलेलं आहे. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा मनातल्या मनात पाळण्यात म्हणतात मम्मी मी काय झोपा काढायला आलो? झोप तर मला क्षीरसागरात चांगली लागत होती. मी काही झोपा काढायसाठी आलो नाही आई. आता ग्राहकाचं पहिलाच बहुनीचा टाइम आहे आणि आता जर नाट लागली तर पुढचे कार्यक्रम कसे करायचे? तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. मग भगवान परमात्माने रडायला प्रारंभ माझी बाळताने समजाविता राहेना, नाना परी समजाविते मागितले खाया देते प्रिया उगा राहेना. भगवान परमात्मा रडू लागले आणि मग ते स्वर कानावरती गेले पुतना मावशीच्या. पुतना मावशीने एक विष आणलं होतं भरून, त्या विषाचं नाव आहे कालकूट नावाचं विष आहे. अहो बकियम स्तन कालकुटम जिगांसया पापे दप्य साध्वी लेबे गतिम दातृचतिन्याम कमवाम दयालुम शरणम रजयमम. त्या पुतना मावशीनं कालकूट नावाचं विष आणलेलं आहे भरून आणि भगवान कृष्णाला ती पाहत आहे. पाहून राहिली पाळण्यामध्ये. शेवटी तिनं बाळाला उचलायला लागली. उचललं भगवान परमात्माला ते विष पाजण्याच्या हेतूने भगवान परमात्माने पंचप्राणांना आहुती दिली. पंचप्राणांना उडायला लागले भगवान परमात्मा. आणि मग ती पुतना मावशी म्हणते कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड, सोड बाबा सोड. यशोदा मैयाच्या जवळ यशोदा मैया तिथून आता थोड्या बाजूला झाली.
झालेले आहेत. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या मावशीला म्हणू लागले, मावशी एक तत्व याचं काम नव्हतं, आली न तर माया स्वभाव आहे, एक तर मी कोणाले धरत नाही आणि धरलं तर जीव जाय तर लोक सोडत नाही, हा माझा स्वभाव आहे. कारण माझ्या नावाचं पहिलं अक्षरही सरळ नाही. विठाला त्या पुतणेचं आता मूळ रूपामध्ये ती पुतना मावशी आली. त्या पुतणेचं शरीर गोकुळाच्या बाहेर पडलं. फार मोठं धाड दिप्पाळ शरीर पडलेलं होतं पुतणेचं. भगवान कृष्ण परमात्मा बाल स्वरूपामध्ये त्या पुतना मावशीच्या जवळच होत होते. तेवढ्यामध्ये गोकुळवासी लोकांनी शिड्या लावल्या. शिड्या पुतणेच्या शरीरावर बाळकृष्णाला खाली काढलं, यशोदा मैयाकडे दिलं आणि मग तेथील लोकांनी त्या पुतणेच्या शरीराचे तुकडे केले आणि तिला अग्निडाग दिला. चंदना सारखा सुगंध तो दरवळायला लागला. विठाला विठाला विठाला. काही जुन्या गोपिका त्या ठिकाणी आल्या. 3 प्रकारच्या गोपिका होत्या, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. काही गोपिका त्या ठिकाणी आल्या आणि यशोदेला सांगून राहिल्या, यशोदे अगं या काळ राक्षसींची नजर तुझ्या कृष्णाला लागली असेल, या काळ राक्षसीची नजर तुझ्या बाळाला लागली असेल, म्हणून आता तू याची दृष्ट काढावी. जनाबाईने सुद्धा भगवंताची दृष्ट काढली. कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया, साधू संत येती जाती दृष्ट तुला लाविताते, वरी वरी बहुमाया तुला माझ्या पंढरीराया. जनाबाई काढते दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मिठ, कालाला लावी बोट तुला माझ्या पंढरीराया. जनाबाईने सुद्धा भगवान परमात्माची दृष्ट काढली. आता त्या काही गोपिका यशोदा माईला सांगून राहिल्या, यशोदे अगं तुझ्या बाळाला या काळ राक्षसींची नजर लागली असेल, मग आता याची नजर काढावी. का न काढता तुम्ही नजर? चप्पल नाही का, चप्पल पेक्षाही नजर उतरते ते म्हणजे आईच्या पदरानं. विठाला विठाला. आईच्या पदराचे फार फायदे आहेत. हो, अतिमहत्व आहे. अतिमहत्व सांगितलं शास्त्रामध्ये. गर्ग संहितेमध्ये सुद्धा फार विस्तृत प्रकारे वर्णन केलं गेलं. आईच्या पदराचं किती महत्व आहे. आईचा पदर जर नेहमी डोक्यावरती असेल, हो आईचा पदर जर नेहमी डोक्यावरती असेल आणि गरोदर अवस्था प्राप्त जर झाली आणि पहा सावली सारखे प्रकार जर बाळावरती जर होत असले, मायेच्या आईच्या त्या पदराने पोटावर जर झाकण जर टाकत गेलात तर सावली सारखे आजार लेकरावर पडत नाही. हे आजच्या कीर्तनातून घेऊन जा. बेटा आईच्या पदराने नजर कशी काळ पुरुषाची काळ रात्रीची नजर लागू द्या, नजर उतरल्याशिवाय राहणार नाही. पण तो पदर नेमका कधी कधी नसावा. हो आता नका घेऊ, मा काहीच म्हणणं नाही, 5 मिनिटं राहिले माझ्याजवळ, काही नका घेऊ. हो ज्या मातेचा नेहमी डोक्यावरती असेल पदर नाही का, तिला म्हणतात इंडियन मदर नाही का. वर्णन करतात त्या ठिकाणी आई यशोदा मातेच्या पदराने बाळकृष्णाची त्या ठिकाणी दृष्ट काढल्या जाते. बाळकृष्णाची माता यशोदेने दृष्ट काढली. पंचगव्याने भगवान कृष्ण परमात्माला स्नान घातलं. पंचगव्य गाईचं दूध, गाईचं गोमित्र, गाईचं शेणाचं वस्त्रगाळ केलेलं पाणी, गाईचंच दूध, गाईचंच तूप, या पंचगव्याने त्या भगवान कृष्ण परमात्माला स्नान घातलं. आणि मग यशोदा मातेने बाळकृष्णाला त्या ठिकाणी पुन्हा दुग्धपान करून दिलं आणि भगवान परमात्माला आता झोपी घालते. विठाला विठाला. पुतना मावशीचा निरोप बातमी काही त्या कंसापर्यंत पुन्हा गेलीच नाही. तेवढ्यामध्ये आणखी त्याला असं वाटलं आता शत्रू दिवसेंदिवस वाढत आहे, काय करावं, म्हणून त्याने महाबळवट नावाचा दैत्य पाठवला. भगवान परमात्माने त्या महाबळवट दैत्याला त्याने पाठवलेला आहे, कंसमामाने पाठवलं. भविष्य सांगत सांगत यशोदामाईच्या दारावरती आला. काही गोपिका, भोळ्या भाबड्या गोपिका यशोदेला सांगून राहिले, यशोदामाई कृष्णावरती अनेक प्रकारचे संकट येत आहेत. एक ज्योतिष्य बाबा आलेले आहेत, त्या भविष्य करायला आपल्या घरी घेऊन येते म्हणे. घेऊन आल्या गोपिका. यशोदामाईला त्या ठिकाणी तो बाबा म्हणू लागला. यशोदामाईनं काय केलं, टाकला रेटण्याकरिता पाठ टाकला, समोर पंचांगाकरिता पाठ टाकला. यशोदामाई विचारतात, हो बाबा माझ्या कृष्णावरती अनेक संकट येत आहे, याचं कारण काय आहे. तो ब्राह्मण बुवा बोलायला लागला. काय त्यानं डोक्याला हात लावला आणि यशोदामाईला म्हणू लागला, काय सांगू यशोदे, हा तुझा कृष्ण हा मागच्या जन्मातील टुकर आहे.
पटीन तुम्हाला त्याचं चुकलं काय भविष्य? त्याचंही चुकलं नाही. भगवान परमात्माने हिरण्याक्षला मारण्याकरिता वराह अवतार घेतला. विठाला आणखी दुसरं सूत्र तो सांगून राहिला, यशोदे अगं याचं पुढचं भविष्य मी तुला सांगतो. हा तुझ्या कुळामध्ये घरामध्ये एकही जाग्यावर राहू देणार नाही. 56 कोटी यादव गेले कोणी पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते. मग यशोदामाई विचारतात याच्यावरती काही शांती वगैरे नाही का बुवा, काही शांती नाही का? मग तो सांगायला लागला, यशोदामय्या शांती आहे म्हणे. दोक्ष एवढा गड्डा कर, त्याच्यात या पोराले टाकून देन, वरून माती लोटून घे. भगवान परमात्मा पाळण्यामध्ये असतात आणि भगवान परमात्माने इशारा दिला मागच्या पाटाला, अरे ब्राह्मण बाबा माझी शांती करेपर्यंत पोचले, तू पाठीची शांती सुरू कर. मागच्या पाठीनं पाठीत रट्टा मारला, पाटानं पाठीत रट्टा मारला. बट दिला पाठीवरी पाट. अशा परिस्थितीमध्ये ते बुवा धावायला लागले. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले कमरेचे, अशा हालापेष्टा त्या ठिकाणी झाल्या. भगवान परमात्माने बालस्वरूपामध्ये असताना अनेक दैत्य त्या ठिकाणी मारले. याची यादी श्रीमद भागवत महापुराणामध्ये दिल्या गेली. विठाला बाग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविले. आता भगवान परमात्मा थोडे रांगायला लागले. रांगत रंगणी चोरी तलोनी रांगायला लागले. भगवान परमात्मा रांगता रांगता आता पुढे सरकायला सुद्धा लागले. तळवे तळहात तळहात तळवे तळहात मंडळी तुम्ही एकदा. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता धावायला सुद्धा लागले. या कृष्णाच्या या कानाच्या पायी पैजन वाजते. खेळ खेळण्याकरिता गेले. हो, खेळ खेळण्याकरिता गेले. बलराम दादा सोबत होते. बलराम दादा सोबत होते आणि तेवढ्यामध्ये भगवंतानी मुठभर माती उचलली, मुखामध्ये टाकली. तेवढ्यामध्ये बलराम दादाचं लक्ष गेलं. धावतच बलराम दादा इकडे जातात आणि आईला सांगू,
करिता एकदा टाळ्या वाजवा चांगल्या. हो. आई ग आई नाही खाल्ली मी माती, बळीराम दादा खोट बोलितो, आळ घेतो माझ्यावरी. मी माती खाल्ली नाही मी माती खाल्ली नाही. तेवढ्यात भगवान परमात्माच्या जवळ यशोदामाईने कान धरलेला आहे आणि यशोदामाई भगवंताला म्हणतात, कृष्णा खाल्ली असेल तू माती, आ कर बाळा आ. मुख पसरवणे करीतो आ. भगवान परमात्माने मुख पसरून दाखवलं. काय दाखवलं आईला? अनंत ब्रह्मांड उदरी तो हा बालक नंदागरी, नवल केवडे केवडे नकडे कान्होबाचे कोळे. हे आईला दाखवलं. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, जो या जगताचा पिता आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्रम ओंकारम वृक्षामम यजुरेवच. जो सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, अहमी सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. असा असणारा भगवान परमात्मा यशोदामाईला आपल्या मुखात अनंत ब्रह्मांड जेव्हा दाखवतो, तेव्हा आईला योग निद्रा योग समाधी त्या ठिकाणी लागली. विठाला एवढ्यामध्ये बलराम दादांनी कृष्णाला इशारा दिला, कृष्णा अरे मायावर आईला समाधी लागली. तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्माने आईच्या पदराला हिसका दिला आणि आईला आवाज दिला, यशोदे घराकडे चाल मला जेवढा, आई घराकडे चाल मला जेवढा, यशोदे घराकडे चाल मला जेवढा, यशोदे घराकडे चाल मला जेवढा. परमात्मा आईला म्हणू लागले, आई ग घराकडे चाल मला जेव घाल. आई मला भूक लागली, आई मला जेव घाल. यशोदा मातेने बाळकृष्णाला उचलावं आणि भगवान परमात्माला दही भात त्या ठिकाणी देते, माखन देते. हरी तू खेळा, हरी तू खायवा साखर लोणी माझे बाळ. खूप सुंदर म्हणत करिता जा. विठाला भगवान परमात्मा खेळ खेळण्याकरिता आता निघाले. हो, अनेक पोरं सोबत घेतले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या शेंबड्या लंगड्या असे अनेक पोरं भगवंतांनी सोबत घेतले आणि मैदानावरती खेळ खेळण्या. खेळडाव जाऊन कोरडे. त्या ठिकाणी भगवंतांनी पेंद्या
पेंद्याला सोबत घेतलं. सुदामा, वैजा, वाकड्या, शेंबड्या, लंगड्या अशा अनेक पोरं सोबत घेतले आणि ते पोरं खेळ खेळू लागले. आज आपल्या या गोकुळामध्येच, गोकुळच म्हणावं लागेल काल्याचं कीर्तन असल्या कारणानं इथे सुद्धा खेडियांनी तो खेळ खेळलाच नाही का. खेडिया माझी हनुम्या शहाणा, जो न पडे काम व्यसनी रे, कामची नाही तेथे क्रोधची कैचा, मग कैसे भांडण रे. या ठिकाणी आनंद तेथीचा, मुखिया शिवाच्या, बैरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे देतो, पांगुळाशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळाला. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी गवळ्यांच्या मुलांच्या सोबत त्या ठिकाणी खेळू लागला. आणि खेळता खेळता भगवंतांनी त्या गोपाळांना विचारलं, का रे पोरं हो, तुम्ही असे उदबत्ती छाप पैलवान काऊन झाले रे, घरी खाया प्यायला भेटत नाही का रे. त्यावेळेस ते पोरं सांगून राहिले, देवा अरे आपल्या गोकुळातून माल मथुरेत नेऊन विकल्या जाते आणि आम्हाला ताकाशिवाय शिड्या भाकरीशिवाय काही मिळत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, तुम्हाला माझ्यासारखं व्हायचं का हो देवा, तुमच्यासारखं व्हायचं. मग तुम्ही आता एक काम करा, याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. पोर हो, तुम्ही आता माझ्या माग माग या. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी एवढा देतो. पण त्यासाठी आपल्याला एक कर्म करायचं. आजपासून आपल्याला चौर्य कर्म करायचंय. चौर्य कर्म, चोऱ्या करायच्या आहेत. मग चोऱ्या करण्याकरिता आपल्याला काही साहित्य सोबत लागेल. पोर हो, ते साहित्य तुम्ही जमवा, जुळवा जुळव करा, साहित्य तुम्ही जमा करा. पोरं विचारू लागले, कृष्णा काय काय पाहिजे रे. भगवान परमात्मा म्हणतात, बारके बारके दगड सोबत घ्या, नदीत जा, पण बारके बारके दगड सोबत घ्या. ठीक आहे देवा. बारके बारके दगड सोबत घेतले, अधिक काय घ्यायचं. भगवान परमात्मा म्हणतात, ते 2 शिंगाईचे काटे असतात, त्या गोखरू असतात, की काय म्हणतात त्याला, ते काटे सुद्धा पावशेर पावशेर एका एका पोराच्या सोबत असले पाहिजेत. तो पेंद्या म्हणे, बेलोकार महाराज सारखंच काम होतं ते. तो पेंद्या म्हणे, देवा कृष्णा लई चोऱ्या करणारे पाहिलेले का, पण एवढं साहित्य कोणीच नाही सांगत. दगड काय तू काय सांगून राहिला. भगवान परमात्मा म्हणतात, जेवढं सांगतो तेवढं तुम्ही ऐका. माझी गळी कोण कोण, निवडा भिन्न यातून. माझ्या सोबत ज्यांना यायचं असेल त्यांनी आता माझ्या या हिशोबात तुम्हाला बसावं लागेल. दगड सोबत घ्या. ठीक आहे देवा, दगड सोबत घ्यायचे, आणखी गोखरू सोबत घ्यायचे, आणखी काय घ्यायचंय म्हणे, गाळलेली माती सुद्धा सोबत घ्या. सुदामा विचारू लागला, देवा हे एवढं साहित्य कशाकरिता. भगवान परमात्मा त्या गोपाळांना युक्तिवाद शिकवतात. अरे आपण एखाद्या गोपिकेच्या घरात दही दूध माखण चोरी करण्याकरिता जर उतरलो ना, तर मग घरातील लोक झोपलेले असतील, दही दुधाच्या उतरणी आपल्याला दिसणार नाही, लोण्याच्या उतरणी दिसणार नाहीत. मग त्याकरता अंधार असेल घरामध्ये, म्हणून ते बारके बारके दगड तुम्हाला सांगितले. ते दगड कान्या कोपऱ्यामध्ये 2-2, 4-4 फेकले की आवाज येतात. ज्या मळक्यालाचा टणकन आवाज आला, समजून चाल मळक रिकामा आहे, कारण रिकामे मळके आवाज करत असतात. भगवान परमात्मा युक्तिवाद शिकवतात. विठाला विठाला. हे पेद्या सुदाम्या वैजा वाकड्या ऐकून घे बाबा. ज्या मळक्याचा बदकन आवाज आला, समजून चाल ते मळक तृप्तीनं भरलेलं आहे. हो, त्या मळक्याचा आवाज होत नाही. मग त्या दिशेनं जायचं, दही दूध माखण खायचं आणि इथून आपली सुटका करायची. पण पोरं ऐकून घ्या, दगडांचं तुम्हाला युक्तिवाद मी या ठिकाणी सांगितला. मग ते पोरं म्हणू लागले, कृष्णा दगडाचं समजलं गळ्या. आणि एखादी बाई गोपिका जर जागी झाली आणि ती बाई जर पकडायला जर आली, तर मग काय करायचं. भगवान परमात्माने सांगितलं, बारके बारके काटे ते त्या बाईच्या पुढे फेकून द्यायचे, आपण आपली सुटका करून घ्यायची. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन थोडा वेगे. तू पेंद्या म्हणे, देवा आणि ते बाई जर चप्पल घालून आली तर मग काय करशील. बापोर किती हुशार होते. हो देवा,
ते बाई जर चप्पल घालून आली तर मग काय करशील? भगवंतानी सांगितलं गाळलेली माती आहे तिच्या डोळ्यात फेकून द्यायची, आपण आपली सुटका करायची. असा युक्तिवाद भगवान परमात्माने त्या ठिकाणी गोपाळांना दिला आणि चौर्य कर्म करू लागले. जेवढा प्रसंग सांगता येईल तेवढा आपल्याला वेळच या ठिकाणी कमी पडेल, म्हणून आता आपण गोपाल काळ्याकडे वळूया. अनेक प्रकारे भगवान परमात्माने दही दूध माखणाच्या चोऱ्या केल्या. अनेक तक्रारी यशोदा मातेकडे जायला लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. तेव्हा यशोदा माईने भगवान कृष्ण परमात्माला पकडलं आणि सांगून राहिली, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. भगवान परमात्माला त्या ठिकाणी समजावते आणि शेवटी नंद बाबापर्यंत सुद्धा वार्ता गेली. नंद बाबांनी सर्व गोकुळवासी लोकांना एका ठिकाणी बसवलं आणि सर्वांना सांगितलं, या पोरांना गावात अजिबात ठेवू नका, यांना आता शाळेमध्ये टाका. त्यावेळेसची शाळा होती ती म्हणजे गोशाला, गायी चारण्याकरता या पोरांना पाठवलं पाहिजे असं त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं. सर्व गोपाळांत आता तयारी करतात. यशोदा माई सुद्धा भगवान कृष्ण परमात्माची त्या ठिकाणी तयारी करून देतात. कशी करून देतात? खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारितसे धेनू सावळा जगजेठी. अशा प्रमाणे यशोदा माईने सुद्धा बाळकृष्णाला त्या ठिकाणी सजवून दिलेला आहे. आता भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या सोबत, आई तुझा एकुलता एक, गायी चारितो 9 लाख. गायी चारण्याकरिता भगवान परमात्मा निघालेले आहे. गोदने चारावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्मा गायी चारण्याकरिता निघाले. हो, अघासुर नावाचा एक दैत्यराज अजगराचं रूप घेऊन त्या ठिकाणी तोंड पसरून उभा बसलेला होता. भगवंतानी आपले गायी वास्त्र त्याच्या मुखात घातले. आपलं एवढं मोठं विशाल शरीर वाढवलं, मोठं शरीर वाढवलं आपलं. शेवटी त्या अघासुराला सुद्धा भगवंतानी मोक्ष त्या ठिकाणी प्रदान केला. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, परी कैवल्या ऐसे पवित्र जे वैरिया सिद्धले. त्या अघासुराला सुद्धा भगवान परमात्माने त्या ठिकाणी संपवलं. आणि गायी चारता हे पोरं गायी चारता चारता काही गोपाळ भगवंताच्या जवळ आले. देवा अरे भुका लागल्या, तुम्हाला लागल्या मले लागल्या. देवा भुका लागल्या, खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मग भगवान परमात्मा त्या गोपाळांना सांगतात, काही हरकत नाही गड्या, पण काही गायी दूर गेलेल्या आहेत, त्या गायी जागेवरती आणायच्या आहेत. चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला शेन. त्या गायी आपल्याला आणायच्या आहेत. म्हणून त्या गायी आणण्याकरिता काही गोपाळ जातात. तिकडच त्यांना थोडा विलंब होतो. तेवढ्यामध्ये आले ते गोपाळ सुद्धा निघून आले. म्हणतात भगवान परमात्मा अहो भूक लागली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोपाळांना सांगू लागतात, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरुनिया माय नवनीता नावे. माझ्या शिदोरी सारखी असेल तर इथं थांबा, नाही तर इथून लवकर निघून जा. तुकोबाराय त्या ठिकाणी सामील होते. तुकोबाराय म्हणू लागले, अहो देवा तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी आता पाया वेगळे. देवा तुमच्या पायापासून दूर करू नका. म्हणून भगवान परमात्माने त्या गोपाळांना आपल्या सोबत त्या ठिकाणी घेतलेला आहे. विठाला विठाला. अगोदर भगवान परमात्माने लागीन तेवढ्या चोऱ्या केल्या आणि तक्रारी यशोदा माईकडे गेल्या. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली करे, तया विनहे नासे नोही दुसरी आईसे, म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरे. अनेक प्रकारे तक्रारी गेल्याच्या नंतर भगवान परमात्माने आता काल्याच्या प्रसंगाकडे गोपाळांना आपल्या सोबत घेतलेला आहे. आणि त्या गोपाळांनी सर्वांच्या शिदोऱ्या भगवान परमात्माने एकत्रित केल्या. कमलाकार ते पोर त्या ठिकाणी बसलेले आहे. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक असणारा भगवान परमात्मा स्वतः त्या गोपाळांना काला वाटतात. तेच भगवान परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं संत शिरोमणी नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये सुद्धा काला वाटतात. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. तो जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी असणारा भगवान परमात्मा त्या गोपाळांना जो काला देतात तो प्रसंग व्यास महर्षी भागवतामध्ये सांगतात. बिभ्रदवेनुम जट्रे पटयो शुंग वेत्रेच कक्षे वामय पावनो मृसल कोलम तत्फलान्यंगलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासे नर्मभे स्वे स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान